आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। सर, आचारसंहितेच्या अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे। सध्या एक नवीन मुद्दा उपस्थित केला जातो की आचारसंहितेमध्ये घरावरचे जे भगवे झेंडे आहेत, जे कोणते आहेत, भगवे, हिरवे, पिवळे, काळे, निळे जे काय असतील ते देखील आचारसंहितेमध्ये येतात आणि ते सर्व उतरवणं गरजेचं आहे। तर काय ह्या प्रश्नाला काय उत्तर द्याल तुम्ही? आपले पब्लिक डिफेसमेंटमध्ये प्रायव्हेट प्रॉपर्टीचं त्याच्यामध्ये आहे आणि पोस्टर्स असतील, बॅनर्स असतील, तर ते सुद्धा पॉलिटिकल याचे तर सगळे काढलेले आहेत। 72 तासामध्ये जी इलेक्शन कमिशन्स आहे, खाजगी प्रॉपर्टीवर लावता येतं त्याची संमती घेऊन पण त्यासाठी परवानगी रितसर मागायला लागते आणि त्यानुसार पोस्टर बॅनर काढले। फ्लॅग्सच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये जी पब्लिक प्लेसेस आहेत तर तिथे सुद्धा त्या दिवशी आपण MSCचे जे पोल्स असतात तर तिथले काढलेलं आहे। खाजगी घरामध्ये वगैरे बाकी फ्लॅग्स असतील ते आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये 2 बॅनर, पोस्टर्स वगैरे असं आहे राजकीय याच्यानुसार। हे माझं स्पेसिफिक तर ध्वजाविषयीचं आहे। आता लेटेस्ट बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांच्या घरावरच वैयक्तिक ज्याची स्वतःची मालमत्ता आहे अशा घरांवर ध्वज आहेत प्रत्येकाचे बहुतांशी। तर मग ते ध्वज तुमच्या आचारसंहितेत येतात का? कारण आज एक त्या संदर्भात आंदोलन पण होत आहे आणि पोस्ट पण व्हायरल होत आहेत की हे चुकीचं आहे म्हणून। ज्याची त्याची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे तर ज्याचे त्याचा संबंध आहे, कोणी कोणाचा झेंडा लावायचा, हां राष्ट्रीय म्हणजे पक्षाचा असेल तर तो ठीक आहे तुमच्या आचारसंहितेत, पण ज्याच्या पक्षाशी काही संबंध नाही, राजकारणाशी संबंध नाही, समाजाचा आहे किंवा धर्माचा आहे, अशा असे ध्वज आचारसंहितेत येतात का? नाही, आपले जे गाईडलाईन आहे आता जसं पोस्टर्स, बॅनर्स याच्या बाबतीत आहे, बोर्डिंग असतील खात्री करून आपण प्रेझेंटेशन देऊ ते आपण खाली कळवू इन्व्हेस्टमेंटमध्ये ते कव्हर होतं चेक करून आपण सूचना बॅनर पोस्टर नाही त्याचा विषयच नाही, ते तर ठीकच आहे। बाकी झेंड्याची बाबतीत ह्याच्यामुळे एक नवीन वाद सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित केला।